न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। सचिन गुजर यांना काही समाजकंटकांनी किडनॅप केलं, उचलून गाडी टाकलं, घेऊन गेले, त्यांचे कपडे काढले, मारहाण केली। नशिबाने लोक त्या ठिकाणी आले, त्यामुळे ते वाचले नाहीत। आज त्यांचा मुर्दा पडला। उमेदवारावरती गुन्हा दाखल नसताना त्यांना गाडीमध्ये टाकून लोणी नेलं जातं। एका माजी खासदारासमोर उभं करून त्याला फॉर्म कार्ड म्हणून सांगितलं जातं। तोपर्यंत गुन्हा दाखल नसतो। म्हणजे पोलिसांची सिस्टीम हे काय काम करते? काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सचिन गुजर मामा यांना आज सकाळी ते जॉगिंग ट्रॅकला जात असताना त्यांना काही लोकांनी गाडीमध्ये किडनॅप केलं व त्यांना मारहाण झाली। श्रीरामपूर शहरात खळबळजनक घटना घडली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने चर्चेला उधाण आलंय। काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्याचे अपहरण करून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। काँग्रेसचे पदाधिकारी सचिन गुजर यांचे अपहरण करत त्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे। मॉर्निंग वॉकला गेलेले सचिन गुजर यांना दोघांनी जबरदस्तीने गाडीत घातल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलंय। हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सकाळी 7 वाजता ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। घरासमोरून सचिन गुजर यांचे अपहरण करत त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे। त्यांचे अपहरण करून दुधाळ वस्तीवर नेऊन मारहाण करून फेकण्यात आल्याची माहिती यावेळी मिळाली आहे। या प्रकरणी आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांमुळे ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर मारहाण प्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली आहे। श्रीरामपूर नगर परिषदेच्या गेट समोर काळ्या फिती लावून काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलंय। आमदार हेमंत ओगले यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते। जिल्हाध्यक्षांचे अपहरण आणि मारहाणीच्या घटनेमुळे श्रीरामपूरचे राजकारण तापले आहे। सकाळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर यांना काही समाजकंटकांनी किडनॅप केलं, उचलून गाडी टाकलं, घेऊन गेले, त्यांचे कपडे काढले, मारहाण केली। नशिबाने लोक त्या ठिकाणी आले, त्यामुळे ते वाचले नाहीत। आज त्यांचा मुर्दा पडला असता। या श्रीरामपूरमध्ये पूर्ण कायदा व्यवस्थेचा बोजारा उडलेला आहे। जसं इलेक्शन लागले तेव्हापासून आमच्या 3 उमेदवारांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यांना जेवढा त्रास देता येईल आमच्या पक्षाला दिला जातोय। लोकशाहीमध्ये सगळ्यांना मत मागण्याचा अधिकार आहे। त्याच मताच्या अधिकारामध्ये काही लोकांवरती ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप झाले, जिल्हाध्यक्षांना किडनॅप केलं गेलं, त्यांना मारहाण झाली, याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पूर्ण इलेक्शनवरती आम्ही आज बहिष्कार टाकतोय। आजपासून श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रचारामध्ये आम्ही भाग घेणार नाही, हे आम्ही आता जाहीर करतोय आणि याचं निवडणूक आयोगाने पण दखल घेतली पाहिजे। संबंधितावरती गुन्हे दाखल करून माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे, आपल्याकडे गृह खातं आहे, श्रीरामपूरमध्ये जो काही प्रकार चाललेला तो एकदम चुकीचा आहे। ही दडपशाही बंद करा। याच्या निषेधार्थ आज सर्व काँग्रेसचे लोक, सर्व उमेदवार या ठिकाणी नगरपालिका श्रीरामपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याच्या समोर आम्ही आज निषेध आंदोलन म्हणून बसलेलो आहोत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती यूपी बिहारमध्ये ज्या पद्धतीने राजकारण चालतं त्या पद्धतीने राजकारण चालू आहे। मागच्या 3 दिवसामध्ये आमचे 3 उमेदवार रात्री अपरात्री पोलिसांची गाडी त्यांच्याकडे पोहोचते। त्या उमेदवारावरती गुन्हा दाखल नसताना त्यांना गाडीमध्ये टाकून लोणी नेलं जातं। एका माजी खासदारासमोर उभं करून त्याला फॉर्म कार्ड म्हणून सांगितलं जातं। तोपर्यंत गुन्हा दाखल नसतो। म्हणजे पोलिसांची सिस्टीम हे काय काम करते? आणि आज तर अतिरेक झाला। आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिनदादा गुजर यांना सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना काही समाजकंटकांनी तिथे येऊन धमकवलं की आमच्या नेत्याच्या विरोधात भाषण करतो, त्यांच्या बदनामी करतो म्हणून त्यांना शिव्या केली आणि बळजबरीने त्यांना गाडीत टाकून किडनॅप केली, त्यांना धाक दाखवला आणि मारहाण केली, कपडे काढले। हे निंदनीय आहे। त्याचे फोटो काढले। आम्ही या घटनेचा निषेध करतो। राजकारण करायचं आम्हाला, राजकारणाची घेणं देणं नाही आणि निवडणूक उडत गेली। परंतु असं आहे की
अशा पद्धतीने राजकारण आणि अशा पद्धतीने दडपशाही होणार असेल या सगळ्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या समाजकंटकांना त्वरित अटक झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. आज श्रीरामपूरमध्ये काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सचिन गुजर मामा यांना आज सकाळी ते जॉगिंग ट्रॅकला जात असताना त्यांना काही लोकांनी गाडीमध्ये किडनॅप केलं व त्यांना मारहाण झाली. ही गोष्टी खूप भीतीदायक आहे आणि या निमित्ताने एक महिला म्हणून मला असं वाटतं की जर अशा घटना सकाळी घडत असतील तर येथील नागरिक व त्याचबरोबर अनेक काही अशा माझ्या महिला भगिनी आहेत ज्या सकाळी वॉकिंगसाठी हा श्रीरामपूरमध्ये जात असतील, जर काही द्वेषाने अशा घटना जर घडत असतील तर याच्यावरती मला असं वाटतं लक्ष घालणं हे खूप गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनाला मी नक्की विनंती करेल की यामागे जो कोणी असेल त्यांना त्वरित अटक केली जावी. आम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की विरोधकाच्या भाजीच्या देठालाही शिवसैनिकांनी हात लावायचा नाही, शिवाजी महाराजांच्या कोणत्याही सैन्याने देठालाही हात लावायचा नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्हा सर्व मराठ्यांना, आम्हा सर्व महाराष्ट्रीयांना सांगणं होतं. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये, ह्या शिवशाहीच्या राज्यामध्ये, शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एका व्यक्तीला उचलून नेलं जातं जो मोठा पदाधिकारी आहे, समाजाच्या मध्ये ज्याचं स्थान आहे आणि ज्याला मानलं जातं, अशा माणसाला उचलून नेलं जातं. आज ह्या माणसांची, एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याची अशी अवस्था आहे तर आम्ही उद्या महिलांनी, माता भगिनींनी रस्त्यावर फिरावं का असं माझं आदरणीय मुख्यमंत्र्यांना विचारणं आहे. न्यूज सुपरवनसाठी अभिषेक सोनोलेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर.